या सर्व संत महंतांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न करायचं आहे। दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे। सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजायच्या, टाळ्या वाजायची मात्र टाळाटाळ करायची। गीत गाण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे। गावं काळी मंगलकाळी फुले सुगंधी दरवळताही अवसर काळी मंगलकाळी फुले सुगंधी दरवळताही विनम्रतेने प्रणाम आजला विनम्रतेने प्रणाम आजला ईश्वरीच्या कुमारा करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला हो करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला पावन झाली इथली माती परम प्रीतीच्या रेशीम गाठी पावन झाली इथली माती परम प्रीतीच्या रेशीम गाठी देव भेटला तुमच्या भेटी देव भेटला तुमच्या भेटी परम लाभ आजला करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला हो करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला प्रसन्नता ही गुरुवर्यांची वयन सगुण या संत जनांची प्रसन्नता ही गुरुवर्यांची वयन सगुण या संत जनांची जय श्री जय शब्दे स्तविते तुम्हाला जय श्री जय शब्दे स्तविते तुम्हाला घेऊनी फुलांची माळा करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला हो करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला हृदय स्पर्श हा आज जाहला हृदय स्पर्श हा आज जाहला सुखावलो मनाला करीते स्वागत या क्षणाला करीते स्वागत या क्षणाला दंडोत प्रणाम। असे कीर्तनकार सुद्धा आहेत। सोलापूर उस्मानाबाद या परिसरामध्ये जबरदस्त त्यांचे असे कीर्तन प्रवचन संपन्न होत असतात। त्यांना उपाधी लावाव्या तितक्या कमी आहेत। ज्योतिषाचार्य देखील आहेत, ज्योतिष विशारद देखील आहेत ते, आणि संस्कृतचे शास्त्री देखील झालेले आहेत। असे या शेवलेकर गादीशी संबंधित असलेले प्रास्ताविक वास्तव जे असतं ते प्रास्ताविक असतं। या गादीशी संबंधित असलेले या परिवाराशी संबंधित असलेले सर्व वास्तव गोष्टी त्यांना कल्पना आहेत। आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे असे परमपूज्य आदरणीय श्रद्धे केसराज बाबा
यांच्या थ्रू ते प्रास्ताविक करणार आहेत. वाजंत्री मंडळींना विनंती आहे की आपण लवकरात लवकर दीक्षार्थींना घेऊन यायचे, पुढील कार्यक्रमाला उशीर. आणि मंगलमय प्रसंगाला जे समोर टायटल दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, फलक लावलेला आहे, खऱ्या अर्थानं हा शेवटचा टप्पा संन्यास दीक्षाविधी, त्याचबरोबर पंचावतार उपार महोत्सव, आश्रमचं उद्घाटन आणि या विविध कार्यक्रमांचे जे असणारे आजचे सभाध्यक्ष ज्यांच्या हस्ते मंडप उद्घाटन झालं, आश्रमचं उद्घाटन झालं, ध्वजारोहण झालं, दीपप्रज्वलन झालं, असे सर्वच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर बाबाजी लोक, त्याचबरोबर गणमान्य असणारे पंथातले विविध क्षेत्रातले आमचे अत्यंत विद्वज्जन संत महंत तपस्विनी आया आणि सश्रद्ध अंतकरणाने विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातले असणारे आपण सर्वजण सज्जन हो. प्रास्ताविक या शब्दाचा अर्थच आहे ज्या कार्यक्रमाचं वास्तव आहे हे तुमच्यासमोर एक अगदी थोड्याशा शब्दांमध्ये मांडायचं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक तपस्विनी, ज्यांना मोठ्या मार्गामध्ये मोठ्या बाबांच्या काळापासून मधल्या बाबांच्या काळात आणि आता हयातीत आहेत त्या आमच्या आचार्यश्रींच्या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने मार्गाची सेवा ज्यांच्याच्यानी घडली, यांना आम्ही मावशी असं म्हणायचो. अशा कांता मावशी, त्यांनाच साथ देणारे आणि त्याच पद्धतीने परमार्गाची सेवा करणारे आमचे केशराज बाबा अर्थात गोविंदराज दादा जामोदेकर उर्फ केशराज बाबा यांच्या या प्रयत्नातून नवे नवे तर खऱ्या अर्थानं महानुभाव्यांचा इतिहासच असं सांगतो, महानुभाव्यांचं तत्वच असं सांगतं, सर्वज्ञांनी सुरुवातच जिथून केली ते दास्यमोचक. दास्य केल्याशिवाय मुंचन होतच नाही, हा काळ्या दगडावरची रेत आणि वैश्विक असणारा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा सिद्धांत. पाठीमागचा जर मार्गरूढीचा परंपरेचा प्रवाहाचा इतिहास जर बघितला तर मार्गसेवेमुळे काय काय होतं हे आपल्याला पूर्वजांच्या स्मृतीतून श्रुतीतून बाबा वचनातून बाबा मुखातून आपल्याला ऐकायला बऱ्याचशा लोकांचे बरेचसे चरित्र मिळालं. ज्यांना काहीच येत नव्हतं, परमार्गाचे फक्त विष्ठा जे दूरवर नेऊन जिथं दुर्गंधी परमार्गापर्यंत येणार नाही, अधिष्ठानापर्यंत येणार नाही असे नेऊन टाकणाऱ्या आचार्यश्रींना गुरुप्रसन्नता, मार्गाची सेवा आणि ईश्वराची दया ही मिळाली आणि महानुभाव संप्रदायामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचं नाव लिहिलं गेलं. ही गुरुपरंपरा आहे, ही महानुभावांचं आहे. आणि अशाच पद्धतीने महानुभाव तत्त्वज्ञानाची नव्हे परमार्गाची, कारण सेवेचे आणखीन अंग वेगवेगळे आहेत. आचार, विचार आणि उच्चार. काही उच्चाराच्या पद्धतीने सेवा करतायत, ज्यांचं वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व जबरदस्त असतं, जालन्याच्या बाबांसारखं. आताच कालचा कार्यक्रम संपन्न झाला, पूर्ण अवघा महाराष्ट्र ज्यांनी दुमदुमून टाकला. मला बोलवणं नाही, दंड होत. कृपा नाही, ते जालन्याचे. परंतु ज्यांचं वक्तृत्व आहे, वक्तृत्वाने पूर्ण जग जिंकलं. सेवा परमार्गाची करतायत, नवे सर्व साधनवंताची करतायत, नवे नवे भक्तिजनाची करतायत. ही सेवेचा एक भाग आहे. त्यानंतर शारीरिक कष्ट करून आणखीन सेवेने गुरु प्रसन्न करता येतो, देव आपलासा करता येतो. आणि याच पद्धतीनं कांता मावशीनं आणि केशराज बाबांना अगदी महाराष्ट्र अधिकरण
महानुभाव संप्रदायामध्ये 13 जे आमना आहेत, हे 13 आमना सुद्धा बाबांच्या पुढं नतमस्तक व्हायचे, विद्वत्तेला प्रणाम करायचे, झुकायचे, वाकायचे, लवायचे. त्या कल्लूरकर बाबांच्या काळापासून आमचे गुरुवर्य ब्रह्मविद्येचे गुरु होते ते माझे कैवल्यवासी आताचे मधले बाबा, यांच्यापासून तर आता ज्यांना आचार्य पदावरती आम्ही आमचं गुरु मानून घेतलं आणि कुलाचार्य म्हणून ज्यांना महानुभाव संप्रदायाने संबोधलं, नवे मी तर त्या रणाईचेला आणि कर्कीला ठासून माझ्या भाषेमध्ये सांगितलं, उपाध्य कुल हे महाराष्ट्रातील असणाऱ्या महानुभाव संप्रदायात सगळ्यात मोठा कुळ आहे आणि या सगळ्यात मोठ्या कुळाचे जे आमचे उपाध्य कुलाचार्य आहेत हे राष्ट्रपती आहेत, कुलाचार्य बरं का, आमच्या कुळाचे गैरसमज करून घेऊ नका. उपाध्य कुलाचे ते राष्ट्रपती आहेत आणि आमचे 2 नंबरचे जे आमचे आचार्य आहेत हे पंतप्रधान आहेत. आणि अशा असणाऱ्या आचार्यांपर्यंत या दोघांनी सेवा केलेली आहे. मावशींचा इतिहास जरा डोळ्यासमोर जर धरला तर अंगावर शहारे उभं राहतात. आम्ही गड्या असून गड्यासारखं वागलो नाही, पुरुष असून पुरुषार्थ दाखवला नाही, परंतु एक ती महिला असून तिने खोसा खासा खाऊन परमार्गाची सेवा तर केलीच केली. नव्या परमार्गाची सेवा करत असताना परमार्गासाठी लागणारा जे भूमी आहे या भूमीचं जे हडपण चाललेलं होतं, भूमी जी हिसकावून घेतलेली होती, जे कुणाच्या तरी ताब्यात जाणार होती, त्या ठिकाणी खंबीरपणाने खुटासारखी उभा राहिली ती महिला. सगळ्या महिला जमा केल्या आणि समोरचं 2 एकर आमचं वाचवलं. एवढंच नाही, कुणालाही काहीही दुखवायचा माझा हेतू नाही. कुठल्याही मार्गातल्या मोठ्या बाबातल्या मोठ्या बाबापर्यंत ती माऊली जर समजा 2 वाजता 2:30 वाजता ट्रॅव्हल्स आला, गाडी आली, क्लोजर आली, पायी चालणारा एसटीतून माणूस जरी उतरून आला ना, हे भेटलिया जे तत्व सांगितलेलं आहे, माझा देव आला, माझा प्रभू आलाय, माझ्या स्वामींचा साधक आलाय म्हणून झोपेतून खाडकन उठायची, खोसा खासा खावायची आणि तेवढ्या रात्रीच्याला त्याची सेवा करायची. हे सेवेचं फळ म्हणजे हा दिसणारा, महान असणारा, सुंदर असणारा, टुमटुमीत असणारा, छोटासा असणारा आश्रम आहे. सेवेचं हे फलित आहे. सज्जन हो, सांगण्यासारखं मावशींच्या जीवनामधलं बरंच आहे. आज आपण तिथंच नेमकं कमी पडतोय. मी सुद्धा अपवाद नाही. आणि ही सेवा करत असताना या दोघांनी परमार्गाची सेवा केली. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक 4 पदार्थ जे आहेत, 4 घटक जे आहेत, या घटकांना समोर गेल्या आणि त्याचंही असणारं गोड फळ आहे. आणि हे फलश्रुती करण्यासाठी दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात, लहानाचं मोठं ज्यांनी केलं, आईवडिलांनी जन्म दिला, थोडंसं मोठं केलं आणि आम्हा लोकांच्या स्वाधीन केलं. आई वडिलांपेक्षाही जास्त माऊलपण करून आम्ही त्यांचं संगोपन करतो. असं कांता मावशीने जराड कुळातील याच गावातील बदनापूर गावातील भास्करराव जराड यांची सुकन्या पूजा भास्करराव जराड शास्त्री, संस्कृत MA केलंय त्या पूर्वीनी. आज अलीकडं आपण परिस्थिती महाराष्ट्रातली बघतोय. 10वी झालेल्या पोरीची आई आणि बाप म्हणतात तिला नोकरीवाला नोकरदार नवरा पाहिजे. संस्कृतमध्ये MA केलेलं आहे, शास्त्री झालेली आहे, तरी सुद्धा प्रभू चरणावरी भाव जिचा, प्रभू चरणावरी भाव जिचा, 4 साधनावरी भाव ज्यांचा, 4 साधनावरी भाव जिला प्रभू मिळावा ऐसा अंतरी भाव, प्रभू मिळावा अंतरी ऐसा भाव, तियेचे पूजाईसे नाव, तियेचे
पूजा ऐसे नाव. ही पूजा भास्करराव जराड उर्फ पूजा कांताबाई शेवलीकर या संन्यास दीक्षाविधीच्या गोष्टीसाठी आंतरिक प्रवृत्त झालेले आहेत. कुणी त्यांना प्रवृत्त केलेलं नाही. महानुभाव संप्रदायाची ही खायसियत आहे. अगदी चौकावर बसेपर्यंत आम्ही तिला येतानाच विचारतो, बाई घ्यायची का, घ्यायची असेल तर तिकडं चल. आणि म्हणून तिच्या स्वइच्छेने या ठिकाणी ती संन्यास घेते. बरं, तिचं वैशिष्ट्य एक आहे, ती तर घेते. ज्या कुळाचा उद्धार करण्यासाठी ज्या कुळातून मी जन्मले अशा आजीला सोबत आणलेले तिने, आणि त्यांना सुद्धा संन्यास दीक्षा द्यायला त्यांनी भाग पाडले, नवे तयार केलेलं आहे. म्हणजे आतापासूनच तिची मानव संप्रदायाची वाटचाल सुरू झाली खऱ्या अर्थानं. आणि म्हणून असे असणारे कांताबाई शेवलीकर आणि केशराज बाबा गोविंदराजदादा जामोदेकर उर्फ केशराज बाबा यांनी हा सुंदरसा कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि या आयोजनासाठी गुरुवर्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी महान आचार्य या ठिकाणी पाचारण केलेले येतं. आपणा सर्वांना बोलवलेलं आहे. हे आमचं वास्तव आहे. आणि याच ठिकाणी प्रास्तवाला पूर्णविराम देऊन दंडवत करतो. जय श्री चक्रधर, जय श्री महानुभाव. दंडवत दंडवत दंडवत. साधना होती, सर्व काही होतं, परंतु एकच गोष्ट नव्हती, गुरुप्रसन्नता नव्हती. शेवटी आशीर्वाद, अंतसमयी तुला काहीही आठवणार नाही. आणि शेवटी झालंही तसंच. अंतसमयी करण्याला काहीही आठवलं नाही, शेवटी मरण यावं लागलं. गुरुप्रसन्नता असेल तर सर्व काही प्राप्त होत असतं. परमपूज्य आदरणीय श्रद्धे केशराज बाबाजी आणि तपस्विनी कांता मावशी यांनी गुरुप्रसन्नता जोडली होती. बाबांच्या विचारांना एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. सुंदर असे विचार बाबांनी मांडले. धन्यवाद बाबाजी. यानंतर धर्मकुमारी पूजा भास्करराव जराड जी संन्यास धर्मामध्ये पदार्पण करत आहे आणि विशेष म्हणजे शास्त्री झालेली आहे. धर्म आणि कर्म या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून आज संन्यास धर्मामध्ये पदार्पण करत आहे. आणि विशेष म्हणजे आजीसुद्धा त्यांच्या समेत संन्यास घेत आहे. सौभाग्यवती शकुंतला प्रल्हादराव जराड ह्यासुद्धा संन्यासाश्रममध्ये पदार्पण करत आहे. तरी धर्मकुमारी पूजा भास्करराव जराड पूजांना मी ताईला विनंती करतो की आपण आपल्या विचारांना प्रारंभ करावा. की जय. श्रीकृष्णाय दुनायका जगदीशा श्रीदत्तात्री सुता श्रीद्वारावतिकार चिद्रुपवरा श्रीगुंडमाच्युता श्रीचक्रेश परात्परा भवहरा योगेश्वरा स्वामिया साष्टांगी तनम्रवंदन असे श्रीपांचकृष्णासया सर्वज्ञ श्री चक्रधर. ईश्वरानुसरण विधी आश्रम उद्घाटन तथा श्री अवतार उपहार सोहळ्याचे अध्यापक लाडकाशी श्री मोठे बाबा गुरुवर्य आदरणीय पूजनीय उपाध्य कुलभूषण बदनापूर निवासी श्री मोठे बाबा आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय बुलढाणा निवासी श्री मोठे बाबा आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय जालना निवासी श्री मोठे बाबा तसेच आदरणीय पूजनीय गुरुतुल्य वैराग्यमूर्ती कुसळम निवासी श्री मोठे बाबा तसेच मंचावरील सर्व संत महंत आचार्यगण तपस्विनी माता सद्भक्त वासनिक बंधू भगिनी सर्वांनाच माझा दंडवत प्रणाम. आजच्या घडीला मला आवर्जून आठवण होते ती म्हणजे माझे गुरुवर्य कैवल्यवासी श्री मोठे बाबा बदनापूर यांची. आज बाबा आपल्यामध्ये उपस्थित असते तर त्यांनी माझ्या अनुसरण घेण्याच्या निर्णयाचं फार कौतुक केलं असतं आणि त्या कौतुकाचीच उणीव मला आज खूप इथे भासत आहे. माझे
विद्यात मी ब्रह्मविद्येचे धडे घेतले. त्या माझ्या गुरु माऊली तपस्विनी माणिकमावशी कपाटे बदनापूर, तसेच अन्वी आश्रमाच्या संचालिका दिदीबाई शेवलीकर, तसेच माझी गुरु माऊली कांता आत्या शेवलीकर, तसेच वेळोवेळी मला मार्गदर्शन करणारे परमपूज्य परममहंत केशराज बाबा पळशीकर, तसेच पळशीकर बाबा यांना माझा दंडवत प्रणाम. माझे वचन प्रतिपाळावे, मी म्हणेन तीची करावे, जन्मजीवित द्यावे माझाची ठाई. आवडी चित्तवित्त काया, तिन्ही अर्पावी सर्वज्ञ राया, सांडोनी ममता रूप माया, अनुसरावे सर्व भावे. संत केशराज व्यास यांनी मूर्तिप्रकाश या ग्रंथामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे मनोगत आपल्या शब्दामध्ये मांडले आहे. परमेश्वराला जे आवडते ते करण्याकरता जीवाची तयारी नसते, कारण फक्त ज्ञानाचा अभाव. अज्ञानामुळे आपण प्रपंचाला जन्म देतो, वस्तूला जन्म देतो, वस्तुमय जग आपण बनवून टाकले. वस्तूच्या गर्दीमध्ये, प्रपंचाच्या गर्दीमध्ये आपण स्वतःला हरवून बसत आहोत. आणि त्यातून सुटण्याकरता एकच उपाय, तो म्हणजे आपल्याला स्वतःचं आत्मज्ञान होणं. आपल्याला मनुष्यजन्म कशासाठी मिळालाय? संसार करणे, मुलाबाळांना जन्म देणे, पैसा कमवणे, संपत्ती मिळवणे यासाठी तर नाहीच. मुलाबाळांना जन्म तर पशुपक्षी देतात, आपल्यापेक्षा चांगलं संगोपन तर ते आपल्या पिलांचं करतात. सुगरणीसारखं घरटं आपल्याला बांधता येत नाही, घारीसारखे आकाशामध्ये उंच भरारी मारता येत नाही. कोकिळा तर आपल्या अगोदरच सुंदर गाते, मासोळी आपल्या अगोदरच समुद्राच्या तळाशी जाऊन आली. मग मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण काय केलं? फक्त संसार करणे इतकाच मनुष्य जन्माचा अर्थ आहे का? सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकरांनी संसार केला नाही. डॉक्टर राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा संसार केला नाही. ऋषी महर्षी होऊन गेले, ते सुद्धा संसारामध्ये गुंतून पडले नाहीत. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा संसार केला नाही. मग त्यांचं काही बिघडलं का हो? राहिलं का? अहो, त्यांची नावे तर अजरामर झालीत की. सर्व सुखोपभोग सोडून वनामध्ये भटकणाऱ्या संतांना कुठल्या आनंदाची प्राप्ती झाली हे संसारामध्ये रमणाऱ्या महाशयांना कसं कळेल? तापलेल्या शांताबाईला देव कळाला आणि ती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूला शरण गेली. खेळी गोळी त्या दोघी सख्या बहिणी अतिशय श्रीमंत असताना दाराला कडी लावून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना अनुसरल्या. दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता या त्रिदोषाने भरलेला संसार याने सुखाची प्राप्ती कशी होईल? आणि असे दुःखच जर संसारामध्ये मिळत असतील तर ते कशाने नसतील? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महादाईसाला सांगतात, बाई येथीच्या होईजे ते चुकती. विधवा असलेल्या देमतीचे सांत्वन करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज देमतीला म्हणतात, बाई तुमचा काय मर्त्यपती, तुमचा तो नित्यपती की? नित्यपती असणाऱ्या परमेश्वराची आराधना करून नित्यसुख का प्राप्त करून घेऊ नये? आणि म्हणूनच मी हा परमेश्वराला शरण जाण्याचा निर्णय घेतलाय. माझे आई वडील, आजी आजोबा, काका काकू, माझ्या संपूर्ण कुटुंबानेच मला लहानपणीच माझ्या आत्याच्या सांभाळी घातलं. खरंच मी खूप नशीबवान आहे की मला असे आई वडील मिळाले. खरंच सर्वांना असा एवढा मोठा त्याग करायला नाही जमत. ज्याचं आहे ना, ज्या परमेश्वरांनी आपल्याला दिले त्याचं त्यालाच परत करायला खूप मोठा आभाळ एवढं मन लागतं आणि ते त्यांचं आहे. खरंच मी खूप नशीबवान आहे की ते माझ्या आई वडील आहेत. माझ्या आत्याविषयी काय बोलू? आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाही, आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाही. आत्याविषयी बोलायला मला आयुष्य सुद्धा पुरणार नाही. आज जी काही मी तुमच्या समोर उभी आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्या आत्याच्याच कर्तृत्वाचा परिणाम आहे. मी स्वखुशीने विचार करून विचारपूर्वक संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करत आहे. मी तर म्हणते प्रत्येक मातापित्याने आपले एक अपत्य परमेश्वराला अर्पण करावं किंवा देशाच्या संरक्षणासाठी अर्पण करावं. एकीकडे धर्म आणि संस्कृती जपली जाईल तर दुसरीकडे देशाचं संरक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणूनच मी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला अनुसरून
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना अनुसरत आहे. माझा देह हा परमेश्वराच्या, साधनवंताच्या आणि ईश्वर भक्ताच्या सेवेत शेवटपर्यंत नामस्मरणात जावा अशी मी परमेश्वराकडे विनंती करते. आपणा सर्वांना एकच विनंती आहे की माझा देह हा माझे अनुसरण सिद्धीस जावे अशी आपण सर्वांनी परमेश्वराकडे प्रार्थना करावी आणि माझे अनुसरणातले अडथळे, शास्त्रातले अडथळे, आचरणातले अडथळे दूर करण्याविषयी आणि मला विधी घडवण्याविषयी प्रार्थना करावी. जाता जाता परमेश्वराकडे, साधनदात्याकडे एकच मागणं मागते. आज तुला मागणे मागतो प्रसव मोडुनिया, तुझेच सेवा दास्य घडावे चक्रधरा राया, दयाळा चक्रधरा राया, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. त्यांनी आपल्यासमोर मांडलेले जोरदार एकदा ताईच्या नावाने टाळ्या सर्वांनी वाजायच्या. यानंतर संन्यास दीक्षा संपन्न होणार आहे. कुमारी धर्मकुमारी पूजा भास्करराव जराड ताईंना परमपूज्य आदरणीय श्रद्धे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्वांचे आदरस्थान असलेले परमपूज्य आदरणीय श्रद्धे हलसीकर बाबांच्या शुभ हस्ते कुमारी पूजाताईला संन्यास दीक्षा संपन्न होत आहे. या ठिकाणी संपन्न होत आहे. सौभाग्यवती शकुंतलाबाई प्रल्हाद झराड यांना संन्यास दीक्षा विधी बदनापूर आश्रमच्या पूजनीय गुराईंच्या शुभहस्ते या ठिकाणी सौभाग्यवती शकुंतलाबाई प्रल्हाद झराड यांना संन्यास दीक्षा विधी संपन्न होत आहे. संन्यास आदरणीय श्रद्धेय वयवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध श्री बाबांच्या शुभहस्ते कांतामावशीला निमित्त करून वरती स्टेजवरती आजपासून आपण तर लहानपणापासून आमच्या धर्मभगिनीचं संगोपन केलेलं आहे. शुभहस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे. अशा या पंच आचार्यांपैकी आपले विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो परमपूजनीय महानुभाव पंथातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय श्रद्धेय महंत श्री कंधारकर बाबाजी. आपणास विनंती आहे आपण आपल्या विचारांना या ठिकाणी सुरुवात करायची आहे. श्री चक्रेश स्वरा स्वामी साष्टांगी नित नम्र वंदन असे श्री कृष्णा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. संन्यास दीक्षा विधी जे श्रद्धास्थानी असणारे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर कुसळम निवासी श्री मोठे बाबाजी, या व्यतिरिक्त व्यासमंचावरती उपस्थित असणारे सर्व आचार्यगण, समोर बसलेले सर्व संत मंत आचार्यगण, या बाजूला असणारे आमच्या आदरणीय तपस्विनी माय माऊल्या, सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, आमच्या आदरणीय तपस्विनी कांतामावशी शेवलीकर आणि आदरणीय मंत श्री केशराज बाबा यांच्या आश्रमचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आणि संन्यास या ठिकाणी जो झालेला आहे, आदरणीय कांतामावशींच्या सानिध्यात असणारी पूजा भास्करराव जराड आणि पूजाच्या आजी शकुंतला मावशी यांचा संन्यास या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या त्रिवेणी संगम असणारा हा कार्यक्रम, आश्रम उद्घाटन, संन्यास दीक्षा विधी आणि पंचावतार उपहार महोत्सव, या निमित्ताने एवढं सांगता येईल या ठिकाणी की आपण लग्नाचेही सोहळे पाहतो, आपण संन्यास दीक्षा विधीचेही सोहळे पाहत आहोत.
पहिल्यांदा संन्यास दीक्षा विधी पाहत असलेल्या लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि ते विचारतात की हा सोहळा म्हणजे नेमका कसा. कारण दीक्षा घेणाऱ्या मुलींनाही हळद लावलेली असते आणि लग्नामध्ये हळद लावलेली असते. आणि म्हणून काही जण आता रात्री मला काही जण विचारत होते, पण त्या सर्वांना ह्या ठिकाणी हेच सांगता येईल, संन्यास दीक्षाविधीचा सोहळा हा बंधनातून सोडवणारा सोहळा आहे आणि लग्नाचा सोहळा हा बंधनात अडकवणारा सोहळा आहे. या दोन्हीमध्ये हा फार मोठा फरक आहे. आणि म्हणून संतांनी म्हटलेलं आहे, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी, असं वारकरी संप्रदायाच्या संतांनीही सांगितलेलं आहे. आणि म्हणून परब्रह्म परमेश्वरांनी आपल्याला इहलोकी एवढा मोठा हा मनुष्य जन्म दिल्यानंतर परमेश्वर आपल्याकडे अपेक्षेने पाहतात, हे जीवन आपण त्या परमेश्वराला समर्पित करावं. आणि जीवन समर्पित करण्यासारखं भाग्य घेऊन सर्वजण जन्माला येत नाहीत. जो अनुसरतो तो फार मोठा भाग्याचा आहे. आणि आपण जर विचार केला तर संन्यास घेतल्यानंतर ती तपस्विनी असेल, ते संत असतील, तो साधक असेल, तो किती मोठा होतो आमचे गुरुवर यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. घेता हातामध्ये झोळी आले आळ ठेंगण. जेव्हा संन्यास घेतो आणि अधिकरण त्यांच्या हातात झुळी आणि गाठी देतात, सगळे बंधनं तुटलेले असतात आणि तो इतका मोठा होतो की आभाळसुद्धा त्याच्यासमोर ठेंगणं आहे. आणि त्याचा विकास एवढा मोठा वाढतो. ग्रस्ताश्रमी एखाद्या व्यक्तीला जर आपण विचारलं आपला परिचय काय, तो सांगतो हा माझा बंगला, ही गाडी, माझ्याकडे 20-25 एकर जमीन आहे. झालं त्याचा विकास इथपर्यंत, घर, गाडी आणि 20-25 एकर जमीन. पण जेव्हा अनुसरतो ना, एखादा जीव दैवाचा भाग्याचा अनुसरतो ना, त्याची उंची आणि त्याचा म्हणजे जे काही विकास आहे तो एवढा मोठा होतो. घेता हातामध्ये झोळी झाले आभाळ ठेंगण, माझ्या देहा पुढे झाले साऱ्या जगाचे अंगण. घेता हातामध्ये झोळी झाले आभाळ ठेंगण, अवघे विश्वचे माझे घर. एवढा मोठ्या त्या साधकाचा विकास होतो. आणि एवढा मोठा महिमा साधकाचा श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे, अनुसरलेल्या त्या भक्ताचा. ते मोठेपण आम्ही सांगू शकत नाही, तुमच्या माथ्या डोळे जातील असं स्वामी म्हणतात. एवढा मोठा त्या साधकामध्ये मोठेपण प्राप्त होतं. आणि आज या ठिकाणी अनुसरत असलेली पूजा हिला धर्म सिद्धी निजनाथम स्मर भज चक्रधरं निजनाथं तेन विना तेज सकल विनोदं तेन विना तेज सकल विनोदं कथमयि तव संस्कृति भयहरणं नहि नहि मोचकमन्यत्करिणं स्मर भज चक्रधरं निजनाथं तेन विना त्यज सकल विनोदं तेन विना त्यज सकल विनोदं. संन्यास दीक्षाविधी आश्रम उद्घाटन तथा या ज्ञानपीठाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आणि तन्निमित्त या सभेला जे अध्यक्ष लाभलेले आहेत, वाघविभूषित, उभय रहाटे मान्य आणि ज्यांच्या वाणीमध्ये धारदार सतेजता आहे असे सर्व पंथ परिचित असलेले, महाराष्ट्रभूषण असलेले, आदरणीय श्रद्धेय, संस्कृतचे शास्त्री असलेले असे आदरणीय श्रद्धेय करमाड निवासी परमपूजनीय शास्त्री बाबाजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमनाय आचार्य
ब्रह्मविद्याशास्त्रात सालंकृत असलेले, उभय रहाटी मान्य असलेले, आध्यात्मिक, त्याचप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचं ज्यांनी भारतभर सर्व शाळांमध्ये प्रचार करून महानुभाव पंथाचे एक खूप मोठी त्यांनी बाजू उच्च केलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय बुलढाणा निवासी बाबाजी. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्या कुलाचार्यांचा आपल्याला लाभ मिळालेला आहे असे कुलाचार्य म्हणजेच आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या ठिकाणी ज्ञान तथा कौशल्य या गोष्टींनी निपुण असलेले बदनापूर निवासी आदरणीय श्रद्धेय बाबाजी आणि ज्यांचे निवासस्थान म्हणजेच संस्कृत पंडित आचार्य असलेले, ज्यांनी या पंथामध्ये एक स्वतंत्र काव्य पण केलेले आहेत आणि आज मार्गोमार्गी संस्कृत प्रार्थनासुद्धा ज्यांची म्हटल्या जाते असे आदरणीय असलेल्या हिवरळी येथील जालन्याचे उर्फ जालना येथील बाबाजी आणि त्या ठिकाणी आरूढ असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलभूषण आमचे परमपूजनीय श्री कोठी बाबाजी, त्याचप्रमाणे या शेवलीकर कुळामध्ये वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेले, गुरुतुल्य असलेले असे आदरणीय श्रद्धेय कुसळम निवासी बाबाजी आणि त्याचप्रमाणे आमचे जे की सर्व समाजाला ज्यांनी आपल्या वाणीनं आपल्या कर्तृत्वानं विभूषित केलेले असे आदरणीय श्रद्धेय कळमकर बाबाजी, त्याचप्रमाणे कंधारकर बाबाजी आणि त्याचप्रमाणे मंचवर असलेले आदरणीय सर्व श्रद्धेय, तसेच माझ्यासमोर असलेले आदरणीय श्रद्धेय आणि या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आदरणीय श्रद्धेय तपस्विनी पूज्य कांताबाई, त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला वर्गात असलेले सर्वच विद्वज्जन, त्याचप्रमाणे सर्वच तपस्विनी महिला आणि माझ्या बंधुभगिनींनो, आज हा खूप आनंदाचा दिवस आहे की ज्या ठिकाणी आज हे सर्व संत महंत आपल्यासमोर या ठिकाणी एकत्रितपणे जे दिसत आहेत हे एका कुळाचं विभूषण आहे. ज्या कुळामध्ये हे सगळे वाढलेले आहेत अशा कुळाचं हे एक आनंदाचा आणि अगदी उल्हासाचा दिवस आहे. बंधूंनो, खरं तर आपण पाषाण हा संपूर्ण नमस्कारी असतो, परंतु त्याला एक आकार पण दिला जात असतो. आकार का दिला जात असतो की ज्यामुळं आपल्याला परब्रह्म परमेश्वर जरी अव्यक्त स्वरूपात असेल तरी त्याचं व्यक्त स्वरूप स्मृती म्हणजेच मूर्ती ती स्मरणात यावी यासाठी आपण त्या मूर्तीचा आकार देत असतो. परंतु महानुभाव पंथामध्ये खरं तर एक असं वैज्ञानिक संशोधन आहे की जे ते वंदनीय ज्याला मानतात त्यामध्ये स्पर्श सायन्सचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच केवळ कुठला तरी पाषाण आणून त्या पाषाणाचीच पूजा करावी हा महानुभावांचा संकेत नसून ज्या पाषाणामध्ये स्पर्श सायन्सचा उपयोग आहे आणि असंच ज्याला आम्ही विशेष म्हणतो अशा विशेषाला वंदनीय करत असतात, वंदन करत असतात. आणि त्याच पाषाणाला जेव्हा आम्ही एखादं मूर्त स्वरूप देतो त्यावेळेस ती मूर्ती कशाची आहे यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असतं की तो परमेश्वर कसा आठवावा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणतात की अव्यक्तापेक्षा व्यक्ताचं जर तुम्ही स्मरण केलं तर ते अधिक सुकर होईल. अव्यक्ताच्या स्मरणानंसुद्धा परमेश्वर आठवता येईल, परंतु ते स्मरण मात्र फार कठीण होईल आणि दुःखदायक होईल. म्हणून त्यासाठी मूर्तीची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून आश्रम उद्घाटन होत असताना मूर्तीची संस्थापना ही अत्यंत आवश्यक असते. मूर्ती ही एक अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा ह्या सगळ्या गोष्टी त्या मूर्तीच्या अनुषंगाने आपल्याला आठवता येत असतात. आणि म्हणून या ठिकाणी जो संन्यास योग स्वीकारला गेला त्यामध्ये आपल्याला मूर्ती स्थापनासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या महानुभाव पंथाच्या अशा या वैशिष्ट्य साधनेतून
जे एक प्रकारचं समाजापुढं आदर्श दिला जात असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अनभिज्ञ असतात. उदाहरणार्थ सर्वसाधारण मनुष्य विचारतो महानुभावांची टोपीच अशी का. तर विचार जर केला टोपी अशी नाही, त्याला टोपरं म्हटलेलं आहे. याला म्हणजे पैठण येथे बाईसांनी जेव्हा सर्वज्ञांना 5 वस्त्र समर्पित केलेले आहेत तर त्यात हे टोपरं होतं. आणि हे टोपरं कसं होतं हे तुमच्या आकारावरूनच, त्या टोपीच्या आकारावरून लक्षात येईल की हे मूलतः इथपर्यंत झाकलेलं होतं. आणि पूर्वीचं जे आहे वस्त्र ते तसंच ठेवायचं, परंतु चालू काळानुसार कानाला आपल्याला कुठेतरी ध्वनी लवकर ऐकू यावा म्हणून त्याला फक्त वर सरकवलं आणि खाली घसरून येत म्हणून वरचा घेर तो खाली आणलेला आहे. दुसरं काहीच नाही विशेष. अशा प्रकारे या महानुभाव पंथाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी संपूर्ण वस्त्र घेणार नाही, कारण आमच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी, परंतु काहीमध्ये एक अपवाद असतो की जसं उदाहरणार्थ महिलांचे वस्त्र काळे असले म्हणजे ते म्हणतात हे कसं काय हिंदूमध्ये मुस्लिमांचं अनुकरण होते की काय, पण अजिबात नाही आहे. एखादा जज बाई जर समजा सुप्रीम कोर्टाचे जज किंवा सरकारी वकील जर झाला तो संपूर्ण अंगभर काळे कपडे घालतो म्हणजे तो काही मुस्लिम होत नसतो, परंतु लोकांमध्ये फार गैरसमज झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर ते एक प्रांजळ मत असतं की परमेश्वराला उद्बोधित करीत असताना तो परमेश्वर प्रत्यक्ष मी डोळ्यांनी पाहिलेला नाही, मी सुद्धा सरकारी वकील अथवा न्यायाधीशासारखा अंधारात आहे आणि तत्त्वज्ञानाच्या प्रकाशामुळे मी तुम्हाला दाखवित आहे, हेच ते प्रतीक असतं. आणि म्हणूनच आपण अशा वेगवेगळ्या कल्पनेतून किंवा प्रसंगानुसार आपण त्या वेशामध्ये कधीकधी परिधान करण्यामध्ये काही बदल होत असतो, एवढाच तो कायम, परंतु यामागे एक विशिष्ट तत्त्वज्ञान असतं. आणि म्हणून या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी होत असताना आपल्याला कपड्याबद्दल किंवा पुरुषाच्या टोपीबद्दल किंवा आणखी कोणत्याबद्दल जर संशय येत असेल तर अशा ज्ञानपीठाच्या ठिकाणी आपण जर उपस्थित झालात तर निश्चितच आपल्याला याच्यातून उद्बोध होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी मला जे 2 शब्द बोलण्यासाठी पाचारण करण्यात आलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या सगळ्या गुरुकुळाला मी वंदन करून थांबतो. सर्वज्ञ श्री तर असे विचार बाबांनी व्यक्त केले. बाबांच्या विचाराचं आणि बाबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं सर्वांनी. यानंतर पेठ आहे जिथे अनेक आश्रम चातुर्मास निमित्त येत असतात, अनेक सद्भक्त मंडळी उपदेशी आहे, अनेक मंडळी त्या ठिकाणी संन्यास्त धर्मामध्ये पदार्पण केलेलं आहे. अशा पेठगावच्या या तपस्विनी आचार्य यांचा गावच्या वतीने फक्त गावकरीच सत्कार करतील, बाकी कोणीही करणार नाही. त्यांच्या समवेत आदरणीय श्रद्धेय पेठगावचे निवासी महंत श्री पळशीकर बाबा तथा त्यांचे सत्शिष्य परमपूजनीय महात्मा रूपांगनांशदुकूलचौरम् अनेक जन्मार्जित पापचौरम् चौराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि. चौराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आज या ठिकाणी ईश्वर अनुसरण आश्रम उद्घाटन आणि पंचावतार या त्रिवेणी संगम या ठिकाणी साजरा होत आहे. आणि त्या निमित्ताने आज ह्या ज्ञानपीठाला अध्यक्ष म्हणून लाभलेले चिंतनीचे जनक आदरणीय श्रद्धेय बाबाजी, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले मम हितैषी बदनापूर, त्याचप्रमाणे पैठण दोन्ही ठिकाणचे संचालक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी, बुलढाणा
आणि जाळीचा देव या दोन्ही ठिकाणी यांचा आश्रम आहे आणि ज्यांच्या कर्तृत्वाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे असे आदरणीय श्रद्धेय श्री लोणारकर बाबाजी, मोठे बाबाजी करकी या ठिकाणी नुकतीच ज्यांची पोथी संपन्न झालेली आहे. संस्कृतचे पंडित आहेत. एकेका शब्दाची फोड ज्यावेळेस बाबा करत होते ऐकत असताना असं वाटलं कधी हा अर्थ आपल्या लक्षातही आला नाही जे बाबांनी आपल्या पोथीतून आणि एकेका शब्दाचा अर्थ संस्कृतमधून गीतेच्या माध्यमातून आपल्याला त्यावेळेस सांगितलेलं आहे असे जालनापूरकर बाबाजी. त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले भागवताचार्य, कीर्तनकार, गाडे जळगाव निवासी कळमकर बाबाजी ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. कीर्तनकार सन्मित्र आमचे कंधारकर बाबाजी. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यांच्या हाताने या ठिकाणी दीक्षा संपन्न झालेली आहे ती वैराग्य मूर्ती जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर एव्हा आमचा हा जो पट्टा आहे मराठवाड्याचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेले आमचे कुसळम निवासी बाबाजी पाठीमागे उपस्थित असलेले आमचे अनंतराज बाबाजी पातूरकर ज्याने नुकताच कार्यक्रम साजरा कुसळम या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे जायराज बाबाजी आणि गावामध्ये ज्यांचं अवस्थान आहे असे आमचे दादेराज बाबाजी उपस्थित सगळे संत, महंत, तपस्विनी, माता भगिनी अत्यंत हर्ष उल्हास सह हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. अनुसरण ही शेवटची पायरी आहे. या अगोदर संन्यास घ्यावा लागतं, दीक्षा घ्यावी लागते, वेदेशी अनुसरावं लागतं, बोधेशी अनुसरावं लागतं आणि तेव्हा कुठे शेवटची पायरी येते ईश्वरानुसरण. ईश्वराने सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आयुष्यभर तटस्थ राहून आपलं जीवन व्यतीत करणे. जीवन व्यतीत सगळेच करतात, पशु प्राणीही करतात, पशुपक्षीही करतात, पण ईश्वर वचनाप्रमाणे जे ईश्वराला अभिप्रेत आहे की ह्या जीवानी असं करावं, असं वागावं माझ्यासाठी, हे फार महत्त्वाचं आहे वाक्य. आमच्या पंचकृष्णामध्ये जर पाहिलं तर पहिला अवताराचं असं वैभव संपन्न आहे की त्या अवताराकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्या ठिकाणी कसा संन्यास घडत असेल. पण ह्या अवतारानंच विशेष करून दाखवलेलं आहे की सर्व गुण संपन्न असताना, सर्व काही वैभव असताना पद्मपत्र मी वांब्यसाप्रमाणे कसं जीवन जगता येते. वैराग्य आणि वैताग ज्यावेळेस ऐकलं आपण सगळ्यांच्या लक्षात येईल. वैतागून ईश्वराकडे येणारे भरपूर असतात. हो, वैतागून ईश्वराकडे येणारे भरपूर आहेत, परंतु सगळं काही संपन्न असताना सुद्धा वैराग्य असणं हे फार महत्त्वाचं आहे. हे सगळ्यांना सहज शक्य होत नाही आहे. दिसताना दिसत असतं वैभव संपन्न आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्ष्मी पाणी भरते आहे असं वाटत असतं, पण तरी सगळ्यामध्ये असताना सुद्धा सगळ्याच्या वेगळं राहणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते महानुभाव संप्रदायामध्ये आहे. मोठमोठाले आश्रम असतात, हजारो लोकांचं येणं जाणं असतं. सगळं काही असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणतंही कशाही गोष्टीचा कुठलाही लवलेश त्या साधू संतांच्या ठिकाणी नसतो. संन्यास घेत असताना त्याला झोळी आणि एक गाठी दिली जाते. झोळी ह्याच्यासाठी दिल्या जाते की आता हे झोळीची आणि तुमची लग्न गा. इथून पुढे तुम्ही आता हे संपूर्ण जे वसुदैव आहे हे तुमचं उदर भरण्याचं साधन आहे आणि ही जी गाठी आहे या गाठीने तुम्हाला त्या ईश्वराला गाठायचं आहे
म्हणून ही गाठी आणि झोळी दिल्या जाते आणि त्या गाठीने आणि झोळीनेच आमचा साधक ईश्वराला गाठत असतो. या ठिकाणी तरुण तरुण मुली आहेत, आज आपल्या सौंदर्याचा त्याग करून ईश्वराला सर्व मनोभावे ईश्वराला अनुसरत असतात, संन्यास दीक्षा घेत असतात. फार कौतुकास्पद गोष्टी आहे. साधं एखादं वस्त्र आपलं छोटंसं फाटलेलं असेल तर आपण 3 वेळा त्याला ठिगळ लावून किंवा असं फाटलेलं असेल ते जपण्याचा किंवा कोणाला दिसू नये असा प्रयत्न करत असतो. सगळं सौंदर्य असताना सुद्धा ईश्वरासाठी समर्पित करणं हे त्याला फार मोठं काळीज असावं लागते. बहुतेक युगामध्ये कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध आहे, कोणतीही आहे. दुनिया करू मुठ्ठी में म्हणून ते मोबाईल आहे पहा, साधं आहे 10,000च, पण जग संपूर्ण जग विश्व त्या मुठ्ठीमध्ये आहे. एवढं भौतिक सगळं प्राबल्य असताना बहुत असताना सुद्धा या ठिकाणी विरक्तेचं जीवन जगणं हे मोठं अवघड आहे, मोठी तारेवरची कसरत आहे. पण आमचे गुरुवर्य जे लोक असतात ना, ते गुरुवर्य लोक पहिल्यापासूनच त्यांच्यावरती संस्कार घालत असतात, ते संस्कार त्यांना देत असतात. ते कधी त्याच्या अधीन होत नाही आहे. आपण मध्ये जर पाहिलं असेल तर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच मुलांना त्या मोबाईलचा नाद लागला आणि मोबाईलवर ते पबजी खेळता खेळता त्यांची अवस्था अशी झाली आहे की पबजी ज्यावेळेस बंद केल्या गेली ते पबजीसाठी वेडे झालेत लोक आणि रस्त्याने ॲक्टिंग करत फिरायचे. आमचे हे साधक आहेत, हे पबजीसाठी वेडेत होत नाही. आमचे साधक हे ईश्वरासाठी वेडे होत असतात. उदाहरणार्थ ज्यावेळेस आमचे उत्तरापंथी स्वामी गेलेत, आचार्यांची अवस्था पहा कशी झालेली आहे. वेडा म्हणायचे लोक, वेडा झाला, देवासाठी वेडा झाला, तो देवासाठी वेडे होणार आहे, देवासाठी वेडे होणारे आहेत. तसे हे साधक जे असतात ना आमचे, काही पैशासाठी वेडे होणारे आहेत, काही स्त्रींसाठी वेडे होणारे आहेत, परंतु आमचा साधक मात्र देवासाठी वेडा होत असतो. हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञानाची निपुणता गुरुकुळामध्ये शिकवल्या जाते आणि हीच परंपरा कितीतरी मागच्या अनंत काळापासून चालत आलेली आहे. आणि 800 वर्षापूर्वी भगवान श्री चक्रधर स्वामींनी ज्यावेळेस महान व पंथ तळागाळातल्या ह्या जीवांना सांगितलं ना 800 वर्षापूर्वी, तेव्हापासून संन्यासाची ही परंपरा सुरू आहे. संन्यास दिल्या जात नाही, संन्यास घेतल्या जात नाही असं म्हणतात. संन्यास देता येत नाही आणि संन्यास घेता येत नाही. मग संन्यास काय? तर संन्यास ही मनाची संकल्पना आहे. संन्यास दिल्यानंतर तो तसा वागेलच याची गुरुला शाश्वती नसते आणि संन्यास घेताना माझी आज जी भावना आहे ती शेवटपर्यंत राहील हीही तो जीव अशी शाश्वती देऊ शकत नाही. पण मनाचा निग्रह असतो, इंद्रियावर संयम असतो, याला संन्यास म्हणतात. मी संन्यास घेतला, मी घेतला, हो ठीक आहे, या ठिकाणी आला, तयार झाला, भाषाने सुंदर केलं, गुरूंजवळ गेला, गुरुनी त्याचे केश लोचन केलं, कात्रेने कापले, कसेही असेल संन्यास घेतला. लोकांनी घेऊ दिलं पाहिजे ना. लोक त्याला घेऊ देत नाही, प्रपंच त्याला, संसारातले लोक त्याला घेऊ देत नाही, त्याला पुन्हा ओढतात. वयस्कर झाला असेल तर बाबा चला घरी, 7-12 वर्षही करायची राहिलेली, बाबा घरी चला, वाटण्या करून द्या, सोडत नाही. तर ज्यावेळेस सगळे मिळून त्याला म्हणतात की जाय, आता तू आमच्या काहीच कामाचा राहिला नाहीस, आता तू आमच्या काहीच कामाचा नाही, अशी ज्यावेळेस त्याची भावना त्याच्यामध्ये मनामध्ये येते, लोकांची होते आणि तो ठरवून घेतो की आता मी यांच्यासाठी काहीच कामाचा नाही, आता मी फक्त ईश्वराचा आहे. जसा कुष्टी वासनेचा जो व्यापारी आहे तो म्हणतो देवा तू माझा आणि मी तुझा. सगळे खंती करतात, बाप भाऊ खंती करी, पुत्रब्राह्मणी खंती करी, सगळे खंती करतात आणि शेवटी एक देव म्हणून ईश्वराजवळ त्या पायरीजवळ येतो आणि डोकं ठेवून म्हणतो की देवा आता तूच माझा आणि मी तुझा. ही खरी संन्यास असते. संन्यास दिल्या जात नाही, घेतल्या जात नाही. तुम्ही निग्रह करावं की याला जाऊ दे आता देवाकडे आणि यांनी ठरवावं की आता मला देवाकडे जायचं आहे. किती संयोग पहा, पेटच्या असलेल्या मावशी पेटच्या आहेत, पण मावशीचा नेट आहे, धर्माला पुढे वाढवायचं आहे.
पेटच्या मावशी नेटाने वागतात आणि थेट ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पेट आहे, नीट आहे, थेट आहे. अशा या मावशीच्या ह्या कार्याला माझ्या मनस्वी शुभेच्छा. गळ्यामध्ये थोडंसं इन्फेक्शन असल्यामुळं जास्त न बोलता समयाची सूचकता माझ्यापेक्षाही मोठे मोठे भक्ती आहेत या ठिकाणी. 2 शब्द या ठिकाणी बोलून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. पेट, नेट आणि थेट जर गाठायचं असेल, सुंदर विचार बाबांनी मांडले. गाठी आणि झोळीने ईश्वराला गाठता येत असतं. थेट मोक्षापर्यंत जर पोचायचं असेल, बाबा ज्यावेळेस घसा बसलेला आहे तरी बाबा ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस सारखं मधुर अशा आवाजामध्ये सारखं ऐकू असं वाटत होतं. धन्यवाद बाबाजी. बाबांच्या विचारांचं आणि बाबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. यानंतर परमपूज्य आदरणीय श्रद्धे बुलढाणा निवासी बाबांजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धे लोणारकर बाबाजी, जे आत्ताच त्यांची पोथी झाली, जे धर्मप्रचारक आहे, संस्कार शिबिर वगैरे घेतात, अनेक जीवांच्या धर्माला आधारभूत आहे, संन्यास धर्माला, उपदेश धर्माला, निमित्त धर्माला, असे परमपूज्य आदरणीय श्रद्धे बुलढाणा निवासी बाबाजींना मी विनंती करतो की आपण आपल्या विचारांना प्रारंभ करावा. मोठ्याने जय जयकार करूया. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की. श्री गोविंद प्रभु महाराज की. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रस्वामी यांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला हा जालना जिल्हा. जालन्याला स्वामी 2 महिने वास्तव्य केलं आणि जगप्रसिद्ध ते श्री क्षेत्र जाळीचा देव आहे ते सुद्धा जालना जिल्ह्यातच आहे. जालना जिल्ह्यात स्वामीचा विहार पुष्कळ ठिकाणी झालेला आहे. अशा परमपवित्र भूमीवर हा कार्यक्रम होत आहे. या बदनापूर गावाला इतिहास आहे. या ठिकाणी मळ्यामध्ये 5 वर्ष मोठा आश्रम राहिलेला आहे. हाच आश्रम त्यावेळेला आम्ही होतो. त्याच्यानंतर 81 पासून या गावाची पर्वणी आहे. गावातली मंडळी सहस्रद्ध आहेत. त्यांना फार मोठी सेवा घडत आहे आणि त्याच भूमीवर हा कार्यक्रम संन्यास दीक्षेचा कार्यक्रम होत आहे. त्या संन्यास दीक्षेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतनीजनक विद्वद्रत्न उभयराठी मान्य असलेले परमपूज्य पट्टाधीश श्री बाबुळगावकर महानुभाव या बदनापूरच्या पीठावर अधिष्ठित असलेले कार्यक्रम म्हणलं की दोन्ही आचार्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते चित्र डोळ्यासमोर येतं. गोकुळासारखं हे क्षेत्र आहे. त्या क्षेत्राचे अधिष्ठाते असलेले परमपूज्य पत्तारी महंत श्री मोठे बाबा महानुभाव जालन्याचे कुमारपेठाचे आमनाय आचार्य श्री कोठी महानुभाव आपल्याच शाळेचे
आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कुसळम निवासी श्री बाबाजी महानुभाव, गाद्या भाऊगाद्या आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व संत महंत, धर्माच्या धुरा आचार्य, स्टेजवर असलेले तपस्विनी आणि वासनिक बंधू भगिनी, ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अशा धर्मधीर तपस्विनी कांताई, केसराज बाबा आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केले असेल ते सर्व धर्मबंधू, गावातील प्रतिष्ठित सर्व भक्तजन, परिसरातील भक्तजन, संन्यास दीक्षा हा कार्यक्रम संपन्न होत आहे, आश्रम उद्घाटन होत आहे. संन्यास दीक्षा हा प्रथम ज्ञानाचं कार्य आहे. आपल्याला चारी पदार्थाचं ज्ञान झालं, ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होतं. जीव हा पदार्थ नित्य आहे, पण ज्याच्यामध्ये आपण राहतो ते देह नाशिवंत आहे. त्या नाशिवंत देहाच्या आधारे आपण जीवाचं भलं करायचं आहे. देहाचं भलं आपण कोणीच करू शकत नाही, हे पैरवीच्या वक्त्याने सांगितलं. आपल्याला दीक्षार्थीने सुद्धा सांगितलं की या देहासाठी आपण पळत असतो, पण देह हे माती आहे, देहाचं भलं कोणीच करू शकत नाही. म्हणून त्या ज्ञानाने मन एकाग्र करून परमेश्वराचं चिंतन करणं, परमेश्वराला शरण जाणं हे खरं कर्तव्य आहे. आणि ते परमेश्वराला शरण जाणं म्हणजेच संन्यास दीक्षा आहे. आजकाल प्रत्येकाला समस्या आहे की जगातलं हे चकाचौंध पाहून मन धावतं आपण श्रीमंत व्हावं, सुखी व्हावं, सगळं मानमान्यता मिळावी, हे सगळ्याला आवश्यक वाटतं, महत्त्वाचं वाटतं. परंतु ज्या वेळेला त्याला ज्ञान होतं त्यावेळेला तो त्याच्यापासून उदास होतो. म्हणून अर्जुनाला ज्या वेळेला सुरुवातीला मोह उत्पन्न झाला त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी गीता निरूपण केली. तो मोह नष्ट करण्यासाठी आपल्याला जसा प्रपंचाचा मोह आहे, घराचा मोह आहे, दाराचा मोह आहे, मुलाचा मोह आहे, सगळ्याचा मोह आहे, यांना सोडू शकत नाही तो. तसंच अर्जुनाचं झालं होतं. म्हणून अर्जुनाला गीता निरूपण केली. गीता निरूपण करत असताना पुढं श्रीकृष्ण भगवंतांनी परमेश्वराच्या ठिकाणी मन एकाग्र करायला सांगितलं. त्यावेळेला अर्जुन म्हणतात, चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलव दृढम तस्याम निग्रम म्हणणे वायोरिव संदुष. मन हे वाऱ्यापेक्षा चंचल आहे. एक वेळ वाऱ्याची मोठ बांधता येईल, पण मन ताब्यात ठेवणं शक्य नाही. आपली परिस्थिती तशीच आहे. मन एकाग्र होत नाही. काय करावं, समोर दिसतं हे वेगळं, ते हे दिसतं ते वेगळं, प्रपंचाचे आकर्षण आहे, याचं आकर्षण आहे, मुलाबाळाचं जबाबदारी आहे, हे आहे, बाकीचं आहे, परमेश्वर मिळवायचं आहे, आपल्या जीवाचं कल्याण करायचं आहे, ह्याच्यामध्ये मन गोंधळून गेलेलं आहे. तसंच अर्जुनाचं सुद्धा परिस्थिती झाली होती. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, असंशयम महाभावो मनोदुर्नि ग्रहमचलम. हे अर्जुना, तू म्हणतो ते खरं आहे, सत्य आहे. मन हे वाऱ्यापेक्षा चंचल आहे, ते ताब्यात ठेवणं शक्य नाही. परंतु दोन गोष्टींना मन ताब्यात ठेवता येतं, अभ्यास आणि वैराग्य.
अभ्यास केला पाहिजे, म्हणजे सवय लावली पाहिजे. शरीर हे सवयीचं यादी आहे. शरीराला जशी सवय लागली तशी सवय लागत असते. लहानपणीपासून जे सवय लागलेले असतात त्या सवय लवकर निघत नाहीत. लहानपणीपासून देवीदेवताची भक्तीची सवय लागली असते, ती सवय काढण्यासाठी वेळ लागतो. लहानपणीपासून मनुष्य अभ्यास करत असला, शाळेत जात असला, तो बौद्धिकता वाढते त्याची. लहानपणीपासून त्याने व्यायाम केला तो पैलवान होतो, शक्तिमान होतो. म्हणजे शरीराला जशी सवय लागली तशी लागते. आणि ती सवय लवकर निघत नाही. आणि ती सवय लावण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. ज्याप्रमाणे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरमध्ये आपल्याला प्रोग्राम द्यायचा असला तर पहिला प्रोग्राम काढून टाकावा लागतो, त्यावेळेला कॉम्प्युटर नवीन प्रोग्राम घेतो. त्याप्रमाणे ह्या मनुष्यदेहात आपण जे आतापर्यंत केलेलं आहे ते डिलीट करावं लागेल. आणि ते डिलीट करणं म्हणजेच संसाराचा त्याग करणं. म्हणून त्याच्यासाठी ते डिलीट करण्यासाठी पुढचं वाक्य दिलेलं आहे, वैराग्य. वैराग्य म्हणजे आपल्यासमोर येतं, कंता घालून भिक्षा मागून फिरतात, हे वैराग्य आपल्यासमोर येतं. परंतु वैराग्य हे मनाचं असतं. ज्या वेळेला अनुभव येतो, ज्ञानानं अनुभव येतो किंवा कार्याने अनुभव येतो, त्यावेळेला मनुष्याला वैराग्य उत्पन्न होत असतं. आपण प्रपंचामध्ये इथे गुंतलेलो आहोत. प्रपंचामध्ये अनेक आशा आकांक्षा असतात, पण त्याच्यावर ज्या वेळेला वैराग्य उत्पन्न होतं, जसं आता आपल्याला भूक लागलेली आहे, इतकी भूक लागलेली आहे, कावळे पोटात ओरडतात म्हणतात. समोर ताट वाढून आलेलं आहे, 5 पक्वान्न आहेत, वास येतोय, सुगंध येतोय, तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कधी कधी खावं असं झालेलं आहे. त्याच वेळेला तुमच्या मित्राने कानात येऊन सांगतो त्याच्यामध्ये विष कालवलेलं आहे. त्याचं वैराग्य उत्पन्न होईल. एकदम तोंडाचं पाणी पळून जाईल, भूक पळून जाईल, ताण पळून जाईल, सगळं पळून जाईल. तो पदार्थाविषयी त्याला घृणा उत्पन्न होईल. यालाच वैराग्य म्हणावं. प्रपंचामध्ये अष्टभोग आहेत, अनेक प्रलोभ आहेत. त्या प्रलोभाने आपल्याला पुढं नरक होतील. आपल्याला 84 लाख युनिट कुत्र्या मांजरा जन्माला जावं लागेल, अनेक जन्म भोगावं लागतील, अनेक नरक होतील. या जीवाला ते नरक चुकवण्याचं ज्या वेळेला ज्ञान होईल त्याला नरकाचं, त्यावेळेला त्याच्यापासून तो उदास होईल अष्टभोगापासून. आणि अष्टभोगापासून उदास झाला, त्याच्यापासून परत त्याला या लागली आणि त्यानं त्याच्यापासून अलिप्त झाला, त्यालाच संन्यास म्हणलेलं आहे, त्यालाच वैराग्य म्हणलेलं आहे. आणि असं वैराग्य आपल्याला ज्या वेळेला उत्पन्न होईल तोच खरा संन्यास आहे आणि तेच खरं वैराग्य आहे. आणि हे परमेश्वर प्राप्तीचं साधन आहे. जोपर्यंत आपल्याला वैराग्य उत्पन्न होत नाही, अनेकाला निरूपण करेल, सगळं करेल, परंतु स्वतःमध्ये ज्या वेळेला वैराग्य उत्पन्न होईल तोच जिंकला जातो आणि तोच खरा संन्यासी आहे. आणि त्याप्रमाणे पूजाताईने सगळं चकाचौंध दुनिया पाहिलेली आहे, त्याचा अभ्यास केला. अभ्यास करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला जाण्यासाठी मन एकाग्र करायचं आहे. अष्टभोगाचा त्याग करून, अष्टभोगावर लात मारून आपल्याला ईश्वर प्राप्तीचा गड जिंकायचा आहे. ईश्वर प्राप्तीचा कैवल्यपदाचा झेंडा फडकवायचा आहे. म्हणून त्यांनी आज संन्यास घेतलेला आहे. त्यांचा संन्यास शेवटाला जावो, परमेश्वराने त्यांना अशी शक्ती द्यावो, त्यांनी चांगल्या प्रकारे आचार करून ईश्वर प्राप्ती मिळवावी अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि 2 शब्द पुरे करतो. भितवडे मांसाति भारं वहन वाचा शंबली शंबलीति वितरन पीयूष वर्षन प्रभो
निःशेषं शमयन्नरल्कनृपदेस्तापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषा मीशं गुणानां निधिं श्री दत्तात्रेय महाराज की जय। आज संपन्न होत असलेल्या या अनुसरण विधी तथा महानुभावाश्रम उद्घाटन आणि पंचावतार उपहार महोत्सव सोहळा या निमित्तानं होत असलेली ही धर्मसभा, या सभेचे सभाध्यक्ष परमस्नेही, परमादरणीय, परमपूजनीय, श्रद्धेय महंत श्री करमाडचे बाबा, लाडगावचे बाबा, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय आचार्य प्रवर श्री बुलढाणा निवासी मोठे बाबा, आदरणीय श्रद्धेय माझे सुहृद आचार्य प्रवर ज्येष्ठ गुरुबंधू श्री कुसळमचे मोठे बाबा, आत्ताच आपल्यामध्ये होते आणि आता थोड्या वेळापूर्वी गेलेले, ज्यांनी प्रस्थान केले ते आदरणीय आचार्य प्रवर, तसं ते अनुपस्थित आहेत, मी नाव घेतलं नसतं, पण आता हे व्हॉट्सअप पण हे असं झालेलं आहे, ते म्हणते मी इथं हजर असून आणि नव्हतं म्हणून नाव घेतलं नाही, म्हणून त्यांचाही नाम उल्लेख करतो. आमचे स्नेही आदरणीय आचार्य प्रभू महंत श्री कोठी बाबा, आदरणीय महंत श्री जालनापूरकर बाबा, आदरणीय महंत श्री कळमकर बाबा, कंधारकर बाबा, महंत श्री जायराज बाबा, अनंतराज बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आपण सर्वजण श्रद्धेय संत, महंत, वासनिक बंधू आणि भगिनीनो, अतिशय आनंदामध्ये, हर्षोल्लासात, पवित्र आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये हे सर्वच विधी संपन्न झालेले आहेत. हा एक अभिमानाचा आणि आनंदाचाही असा एक भाग असलेला माझा परिवारातला सोहळा आहे. आणि या प्रसंगी तसं मी फारसं बोलणं तेवढं समयोचित नाही आणि अपेक्षितच आहे, तर माझे प्रतिनिधी म्हणून काय होईना महंत श्री जालनापूरकर बाबा बोलून गेलेले आहेत. फक्त एकच गोष्टीचं या ठिकाणी मला आवर्जून स्मरण करावं असं वाटतं, ते म्हणजे आज या भूमीमध्ये हा जो सोहळा संपन्न होतो आहे त्याच्यात मागची जी एक पार्श्वभूमी आहे आणि ज्यांनी निर्माण केलेली आहे ती धर्ममाता कैवल्यवासी तपस्विनी तानूबाई फलटणकर. ज्या तपस्विनींनी हा धर्म या भूमीमध्ये रुजवला, संस्कारित केला, त्या जराळातली भूमी ईश्वराला समर्पित हो अर्थानं त्या धर्म तिच्या कर्तव्याचं आज खरं तिनं फलित केलेलं आहे. अतिशय आनंदानं आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं. त्या माऊलीच्या या अथक प्रयत्नातून या जराड परिवारामध्ये हा धर्म अशाच पद्धतीनं वृद्धिंगत होत गेला, पुढेही होत राहावा आणि त्याचा एक आदर्श आज धर्मकुमारी पूजा हिने निर्माण करून दिलेला आहे. हाच प्रवाह पुढे चालत राहावा ही सद्भावना व्यक्त करतो आणि धर्मकुमारी पूजा शास्त्री तिच्याही पुढच्या संन्यस्त जीवनाविषयी मी हार्दिक शुभकामना व्यक्त करतो. ज्या तिच्या परम मातोश्री नाणी त्यांनीही हा धर्म संन्यस्त मार्ग स्वीकारला, हेही एका दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद आहे. आणि संप्रदायाचं तत्त्वज्ञान एवढं गहन आहे, त्याचा प्रभावसुद्धा इतका गहन आहे की स्वतः पती इथं हजर आहे, पत्नी संन्यस्त होते आहे, ते समाधानानं तिला मार्गस्थ करते आहेत. हा त्या ज्ञानाचा प्रभाव आहे आणि भविष्यात यांचं पाहून तेही त्या मार्गाने येतील
हा एक आशावाद व्यक्त करतो आणि सर्वांना शुभाशीर्वाद देऊन शुभेच्छा व्यक्त करून मी तपस्विनी कांताबाई यांचंही मनोमन स्वागत करतो. त्यांचा पूर्वकाळ जे आपल्या आश्रमामध्ये व्यतीत झालेला आहे, त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी केलेली सेवा निश्चित प्रशंसनीय आहे. त्या दृष्टीनं त्यांचंही मी या ठिकाणी त्यांच्या त्या कर्तव्याला प्रणाम करून मनस्वी त्यांचं स्वागत करतो आणि याही पुढे त्यांच्या हातून असंच धर्मकार्य घडत राहावं ही सद्भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद बाबा. बाबांनी इतिहास सांगितला, आम्हाला खूप आनंद वाटला. श्रीमान सद्भक्त रघुनाथ पाटील झराड, आमच्या कैवल्यवासी आजी तानुबाई फलटणकर ह्या खूप विद्वान होत्या, कवयित्री होत्या. भजनं वगैरे त्यांनी लिहिलेले, सुमन कंद म्हणून पुस्तक त्यांनी लिहिलेले. आई एवढ्या विद्वान होत्या की त्यांच्यासमोर रघुनाथ पाटील वगैरे हे सगळी मंडळी थरथर कापायची. उपदेशी वगैरे ते काही नव्हते, परंतु आईंनी त्यांना निरूपण करून मार्गदर्शन करून परमार्गी लावलं आणि तिथून पुढं हा परिवार चालता झाला. बाबांनी सुंदर असे विचार मांडले. यानंतर श्रीमान सद्भक्त जे या परिसरामध्ये अतिशय धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्य करणारे कल्याणराव खडके यांचं स्वागत श्रीमान सद्भक्त पंजाबराव चव्हाण हे करतील. त्यांनाची विनंती करतो की श्रीमान सद्भक्त कल्याणराव खडके यांचं आपण स्वागत करावं. ज्या विचारांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतात असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धे चिंतनीजनक, ज्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळालेला आहे, असे आमचे मार्गदर्शक असलेले, गुरुवारी असलेले परमपूज्य आदरणीय श्रद्धे मोठे बाबांना मी अशी विनंती करतो की आपण आपल्या अध्यक्षीय विचारांना प्रारंभ करावा. सर्वांनी मोबाईल सायलेंट मोडमध्ये ठेवायचा आहे, कोणी उठायचं नाही आणि शांततेने विचार आपण ऐकायचे. उपस्थित असलेले व्यासपीठावरील आदरणीय संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष, बदनापूर आश्रमाचे संचालक बाबा, बुलढाणा आणि जाडेजी देव या ठिकाणी असलेल्या दोन्ही आश्रमांचं संचालन करे आणि दर वर्षी किंवा एखाद्या वर्षाआड आपली पोथी करणारे मराठीमधले उपाध्याय कुळातला हा शब्द मी मुद्दाम वापरतो. एक वेगळाच कार्यकर्ता जन्माला आला असं मी मागे एक वेळेस म्हटलं होतं की सामाजिक कार्याशी जोडणारे एक बाबा फक्त लोणारकर बाबा आहेत. पंथीय कार्यासोबत सामाजिक कार्य, गीतेचा प्रचार, पोथी प्रवचन आणि प्रशिक्षण वर्ग हे माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे. ते आचार्य बुलढाण्याचे बाबा. त्यानंतर मी ज्यांना गुरुतुल्य म्हणत असतो ते कुसळम निवासी बाबा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी आता कर्की येथे पोथी केली. संस्कृत आणि ब्रह्मविद्येचा समन्वय त्यांच्या जीवनामध्ये चांगला आहे, ज्यांचं व्याकरण खूप चांगलं आहे ते जालनापूरकर बाबा. त्याचप्रमाणे माझे स्नेही महंत श्री दत्तराज बाबा, ज्याने कार्यक्रमाची सुरुवात अतिशय चांगली केलेली. प्रस्तावना करत असताना कांताबाईचं व्यक्तिमत्व कसं खुलवायचं त्यांनी ते खुलवलेलं आहे आणि मलाही आश्चर्य वाटलं. कर्मभूमीची ये पेठे, नरदेह लाभले अवचटे, मुक्तिरत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. पेठ या गावाचा संबंध नाव या भूमीमध्ये आलेले भास्कर भट्टांच्या कर्मभूमीच्या पेठीमधून ते इकडे आलेले आहेत आणि उत्तम अशा प्रकारचे त्यांना मिळालेलं देह तर त्यांनी कारणे लावलेलं आहे आणि मुक्तिरत्नाच्या जवळ त्या आलेल्या आहेत. इतर रत्न काही म्हणजे बरोबर नाही, सुभाषितकाराचं मत आहे. पृथ्व्यां त्रीणे रत्नाने जलम अन्नम सुभाषितम मूढई पाषाण खंडे शिवरत्न संज्ञा विधीयते. लौकिकदृष्ट्या जे रत्न आहेत ते रत्न काही कामाचे नाहीत, ते दगड आहेत. मूर्खांनी त्या दगडांना किंमत फार दिलेली आहे. असंच होतं
नसताना किमती देण्याचे प्रकार आपण बघतोय, आपण अनुभवतो आहे. आणि हाच उल्लेख सुभाषितकारांनी केला की खरं रत्न कोणतं आहे? ते खरं रत्न आहे मुक्तिरत्न घेई गोमटे जो मृत्यू पावेना. मुक्तिरत्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोकळं होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बंधनातून त्रुटी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहिला प्रश्न, दीक्षा घेणारी आमची पूजाताई ही फार मोठं धाडस केलं या ठिकाणी. अडाणी लोक धाडस करतात, त्याला धाडस म्हणता येत नाही. जिथं धैर्य आहे तिथे या सगळ्या गोष्टी पाहिजेत. धैर्य असावं, साहस असावं, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे गुण सांगितलेले आहेत. तर ती MA झालेली आहे, संस्कृतीचं शास्त्री झालेली आहे. असे उत्तम गुणाने विभूषित असलेली ही मुलगी आज परमेश्वराच्या अधीन जाते, शरण जाते. जणू तिची कल्पना अशी आहे, जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार. वय कमी आहे तिचं, परंतु तिने सगळे रंग बघितलेले आहेत. नहीं चाहिए ये दुनिया के निराले रंग रंग सारे. चली जाऊं मैं खाटू जी तेरा दरबार काफी है. जगत के रंग क्या देखो. काही लोकांना उशीर लागतो समजायला, काही लोकांना क्षणामध्ये कळून जातं. सगळी ब्रह्मविद्या अभ्यासल्यानंतरही कळेल की नाही सांगता येत नाही. पण काहींना म्हणजे आचार्यांचे जे वैरागी देव होते, अस्थिपरी पुरे झाली म्हटले. आता मला नाही नाही अरे ऐक अभ्यास नाही नाही झालाय माझा अभ्यास, मला काय करायचं ते मला 6 सूत्रामध्ये कळलेलं आहे. याला अनुसरून ती दीक्षा घेते. दीक्षा घेत असताना एक सामर्थ्य आपल्याला तिच्यामध्ये हे दिसत आहे की आपल्या आईला सुद्धा प्रवृत्त केलेलं आहे त्याने दीक्षेला. आई दीक्षेला प्रवृत्त करते आपल्या मुलीला. वाट्याला वर हात कराल, दीक्षा द्या म्हणायला, माझी काही अडचण नाही म्हणाल. पण ती दीक्षा घेत असताना आईला तिने प्रवृत्त केलं, हे तिच्यामधलं सामर्थ्य आहे. शकुंतला काकू आणि मी एकाच गावात राहिलो. 1-2 वर्षाचा फरक आहे आमच्या वयामध्ये आणि त्या नात्यातल्या आहेत आमच्या. आणि त्या काही महानुभाव संप्रदायाचे उपदेश नव्हते त्यांचं घर. अण्णांचं घर तो लक्ष्मण पटेल यांचं घर. आणि मी ज्या घरी राहत होतो ते घरी काही उपदेश नव्हतं. मी महानुभाव तिथे एक होते, त्यांच्याकडे जायचो. खिशामध्ये गीता व्हायची. अक्षर मला कळत नव्हते. ते म्हणाले तुला अक्षरच काढता येत नाही, मी कसं सांगू. मला तुम्ही सांगत जा, अर्धा श्लोक मी पाठ करत जाईन. पण हौशेने गीता खिशामध्ये असायची. मग ते म्हणायचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हण. मी तेवढंच गुरामागं जायचो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे. दुसऱ्या दिवशी पुढचं चरण सांगायचे ते. अशा तऱ्हेने गीता चालू होती. माझ्या आत्याला यावेळेस कळलं की मारुती फार विरोध होती. मग काय कारण होतं, गोष्ट विरोधात होती. मला म्हटली मानभावाकडे जात होतो. अगं जातो म्हटलं करमणूक म्हणून, नाही त्या मानभावाच्या देवाचे पाय पडत होतो. म्हटलं नाही पडत, काय शिकतो म्हणे तू. मी ती गीता काढली. आपला बजरंगबली आहे की नाही याच्यावर आहे ना बजरंगबली. अरे हो बजरंगबली आहे म्हणून जात जा. मी मला बजरंगबलीचं सांगतात, मला ते सगळं बजरंगबलीचं सांगतात. शकुंतलाच्या काकूच्या घरीचे उपदेश नव्हते, माझ्या घरीचे उपदेश नव्हते. माझ्या मार्गस्थामध्ये एक शब्द वापरला मी, महानुभाव पंथात आलो. ही माझी नड होती, आवड नव्हती. खरं बोललो मी. आणि खरं बोलणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि खरंच त्यावेळेची नड होती. बदनापूरच्या आश्रममध्ये आलो, मोठे बाबांच्या कल्लूरकर बाबांच्या आश्रममध्ये. अरे काय तिथला दरावाण, काय तिथले ते भात आणि काय तिथले ते चिकीच गुळवणी पहिल्यांदा शब्द ऐकला मी. असा वरपू खायचो, दाबून दाबून खायचो. नड होती, अभ्यासाकडे माझं लक्ष नव्हतं. पण गुरुवर्य धाराशिवकर बाबा त्यांच्या ठिकाणी वात्सल्य होतं आणि त्यांनी मला 12 खडी शिकवली. डोंगराच्या खडीवरून मी आलो
इथं बाराखडीवर आलो आणि पुढचा प्रवास जो आहे तो धाराशिवकर बाबांच्या प्रसन्नतेने माझा झालेला आहे. मग आश्रमा इथं बदनापूरला यायचो, शकुंतला काकुला बघायचो आणि खूप बदल झालेला दिसला मला. इतकी धार्मिकता, ती देवपूजा करणं वगैरे सगळं खूप धार्मिकता. आणि इतका बदल झाला की आपला पोटचा गोळा त्यांनी महानुभाव संप्रदायाला कांताबाईच्या ओटीमध्ये टाकून दिला. बदनापूरच्या बाबांनी विचारले की आता ते प्रल्हादराव शकुंतला काकूंचे देहाचे मालिक, तर ते शकुंतलाबाईंनी म्हणायला पाहिजे की जे चुलीची राख खादली, पण लगेच ते तिकून म्हणाले की राख नाही, आता गॅस आहे. म्हटलं या चुलीवरचा चहा घेतला त्याचे पाईप तरी नका खाऊ आता. तर ते ऐकतील मी त्यांना आमदार म्हणत असतो आणि मी आमदार म्हणतो म्हणजे माझ्या दृष्टीने हा त्यांचा मतदारसंघ आहे. यद्यदा चरिती श्रेष्ठ या नियमाप्रमाणे ते फार उशीर लावणार नाहीत आणि त्यांच्या दीक्षेच्या निमंत्रणाची मी वाट पाहतोय. आत्तापासूनच वाट पाहायला मी लागलोय. दीक्षा म्हणजे मनाचा विस्तार, हृदयाचा विस्तार. दीक्षा घेतलेला माणूस आश्रमामुळे मोठा नाही, दीक्षा घेतलेला माणूस प्रचार करतो म्हणून मोठा नाही. प्रचार तोच करतो की ज्याच्या हृदयाचा विस्तार वाढलेला आहे. म्हणून मी शब्द वापरला की आमच्या उपाध्याय कुळामध्ये आणि शेवलेकर शाळेमध्ये वेगळ्या दृष्टीने बघणारं एक व्यक्तिमत्व मला भेटलं. कालच्या दीक्षेच्या कार्यक्रमात मी त्यांचं कौतुक केलं. ही दृष्टी तुम्हाला कशी मिळाली? ही कवीश्वरांना होती पहिले. कवीश्वर लोकांना ही दृष्टी होती. प्रकाशन त्यांनी केलेलं आहे, पोथ्यात त्यांनी दिलेलं आहे, संशोधनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. परंतु एक आश्चर्याचा धक्का लोणारकर बाबांनी दिला आणि पंथाच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या हृदयाचा विस्तार केलेला आहे. बदनापूरचे बाबा बुद्धिमान आहेत. त्यांनी खूप चांगले कामं केले आहेत, वरचे कामं खूप चांगलेले आहेत आणि पोथी त्यांनी खूप चांगली केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रचंड गर्दी होती त्या पोथीला. याच्यामध्ये काय आहे? संन्यास नंतर अनुसरण असं कोठीबाबांनी सांगितलेलं आहे. अनुसरण फार महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. अनु म्हणजे मागे, सरण म्हणजे जाणे. कोणाच्या येथा अधीन होई जे, येथून म्हणितले ते की जे, ते अनुसरण म्हणजे शब्दाच्या अधीन होणं. साध्या शब्दाच्या अधीन होणं नाही आहे. शब्दी सामर्थ्यात हे स्वामींचं सूत्र आहे याच्यातलं शोधणीच्या पाठातलं. त्या सामर्थ्याच्या अधीन होणं. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत मामेकम शरणम व्रज, असा जो म्हणतो ना तो समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम सर्व कर्तुम समर्थ स परमेश्वर. त्या सामर्थ्याच्या अधीन होणं आणि तिथून हृदयाच्या विस्ताराला सुरुवात होत असते. त्या ठिकाणी हृदयाचा विस्तार होतो आणि मग सगळं जग, सगळा समाज, सगळी जात त्या हृदयामध्ये मावते. म्हणून संन्यासी या अर्थाने एक सागरासारखा असतो. सागरासारखं. वर्षे विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. असं मोठं हृदय असतं. छोटासा संसार सोडल्यानंतर मोठा संसार करायचा असतो. छोट्याशा संसारामध्ये स्वतःचंच कुटुंब असतं, पण मोठ्या संसारामध्ये जग तुम्हाला हवं असतं. जगाला तुम्हाला सांभाळायचं असतं, संसाराला तुम्हाला सांभाळायचं असतं. अवघाचे संसार सुखाचा करेन ही प्रतिज्ञा करावी लागते. हा एवढा मोठा संसार तुम्हाला सांभाळावा लागतो. आणि म्हणून अनेकांचं मायबाप होणं, त्यानंतर माऊली पदाकडे सरकत जाणं, हा आहे संन्यासी. जात कुठली असो, पंथ कुठला असो, त्याच्यावर प्रेम करणारा जो संन्यासी आहे तो संन्यासी. मधल्या अडचणी स्वामींनी दुरुस्त केलेलं एक साधी लीळा मी सांगतो. स्वामी बसलेले आहेत, एक बाई आली, दर्शन घेतलं आणि आपल्या काही बाया होत्या परिवार स्वामींचा, त्याच्यामध्ये जाऊन बसली. त्यांच्या गप्पा स्वामी ऐकत होते. काही म्हणायचं मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मला याची भीती वाटते, तिची भीती वाटते, गोगलगाईची सुद्धा भीती वाटते. किती भित्र आहे हो आपण. आणि ह्या भीतीमुळे आपल्याला प्रगती करता येत नाही. हा संकोचाचा मार्ग आहे. स्वामी विकासाचा मार्ग सांगत होते. ती आलेली नवीन बाई म्हणाली की मला भात आवडत नाही अजिबात आणि मला बेंडकाची भीती वाटते.
संन्याशाने हेच बघायला पाहिजे, लोकांकडे बघताना यांना काय आवडत नाही ते आवडतं कसं करायचं, यांना भीती कशाची वाटते त्याला भीतीमुक्त करायचं, आणि ज्याची भीती वाटते त्याच्यामध्ये प्रीती निर्माण करायचं. असा दवाखाना कुठंच नाही आहे. लीळा चरित्रामध्ये हा दवाखाना आहे. स्वामींनी भात बोलवला, त्याच्या एका हातामध्ये भात दिला, भात घे. स्वामींच्या दडपणामुळे तिने भात घेतला. नागदेवाला सांगितलं एक मोठा बेंडूक आण, ज्याची भीती वाटते ते आण, आणि जे आवडत नाही ते बी तिच्या ताब्यात द्यायचं आहे. भात ताब्यात द्याला, दुसऱ्या हातामध्ये बेंडूक दिला. तिला सांगितलं बेंडकाकडे बघत बघत भात खायचा आहे तुला. गोष्ट छोटी आहे, फार गोष्ट छोटी आहे. सासूला सासू म्हणून सासूकडे बघत राहिलं ना तिरस्कार निर्माण होईल. पण सासूला सासू ऐवजी तुम्ही आई जर समजलं ना, मम्मी जर समजलं ना, तर खूप बदल होईल तुमच्यामध्ये. ती घाबरली, भेंडूक हातामध्ये धरला, वाटलं डसतो का, काय करतो का. इकडं घास घेतला, जे आवडत नाही ते पोटामध्ये टाकलं. नावडत सेवी त्याची आवडवणी ठाके, हे सांगणं गरजेचं आहे लोकांना. आवडत नाही तुला, पाठांतर होत नाही तुला, हे आवडत नाही हे कर, तू गाठी करणं आवडत नाही तू गाठी कर, खर्च करणं आवडत नाही कर, छोटासा उपाय कर, 55 रुपये कर, काय करायचं ते कर. या 2 क्रिया त्या बाईकडे स्वामींनी दिल्या. एका हातात भीती होती, एका हातात नावड होती. लक्षात ठेवा, गोष्ट खूप छोटी आणि छोटीशी लीळ आहे. 2-3 घास खाल्ले, स्वामी म्हणाले भात पूर्ण संपला पाहिजे, तिच्याकडे बघत जा बेंडकाकडे. 2 गोष्टी ह्याच आपल्या महत्वाच्या गोष्टी जीवनातल्या. लक्षात ठेवा, तुमचे खटके उडतात ना, जे आवडत नाही तिथे खटके उडतात, आणि जे आवडत नाही तेही आवडू शकतो. आपण बघतो आवडत नाही ते आवडू शकतो, त्याच्यामध्ये आवडतं कोणता भाग आहे लक्षात ठेवला पाहिजे. डोंगरगावाला मी इतके तमाशे बघितले त्यावेळेस गुरु सांभाळत होतो. किती बघितले तमाशे, धोंडो कोंडोचा बघितला, आणखी कोणता तुपादाव्याचा बघितला, आणखी कोणता हरिभाऊ अन्वेकरांचा बघितला, आणखी कोणता, हे सगळे तमाशे माहिले, सगळे तमाशे बघितले. तमाशाची गणगवळण जी आहे ना ती मी निरीक्षण केलं, आणि मी तुम्हाला सांगेल ना त्यावेळेस तुम्हाला ते आवडत नाही ते आवडेल, आणि जे तुम्हाला भीती वाटते नाही भीती निघून जाईल. तमाशा बघत असताना सुरुवातीला गणगवळण असते, त्याच्यामध्ये नर्तकी नाचत असते, इतकी सुंदर नाचत असते, अंगविक्षेप करत असते, अंगाचे काही भाग दाखवत असते, चेहऱ्यावरचा अभिनय वेगळा असतो, नेत्रकटाक्ष करत असते. त्यावेळेस तमाशात पाहायला आले लोक जे आहे ना शिट्ट्या मारायला लागतात, सगळे तरुण शिट्ट्या मारायला लागतात. आणि घनगवळण संपल्यानंतर वग सुरू होत असतो. त्या वगामध्ये मी बघितलं हरिश्चंद्राचं काम करणारा हरिभाऊ अन्वेकर, हरिश्चंद्राचं काम, आणि त्याच्या पत्नीचं काम करणारी ती आत्ता नाचलेली मुलगी, ती पत्नीचं काम करत होते. आणि ज्यावेळेस हरिश्चंद्राला वनवास झाला, राज्य विश्वामित्राला दिलं, त्याला वनवास झाला, डोंबा घरी तो राहिला, स्मशानात त्याला काम दिलं, डोंबाने स्मशानात काम दिलं. आणि गेला एक ब्राह्मण घेऊन गेला तारामतीला, मुलाला सोबत नेलं, फुलं तोडून आणूच जाईल म्हणून त्या ब्राह्मणाला सांगितलं. तो म्हटलं ठीक आहे, आणि फुलं तोडायला गेला आणि त्याला सर्पदंश झाला, तो मरून पडला. त्यावेळेस ती तारामती अगोदर नर्तकीचं काम करत होती, नाचायचं काम करत होती, लोकांच्या शिट्ट्या येत होत्या, कामोद्दीपन करत होती, ती काम भावना निर्माण करत होती, प्रत्येकाला वाटत होती हिचा उपभोग आपण घ्यायला पाहिजे. ती ज्यावेळेस रडायला लागते ना, ज्यावेळेस रडायला लागते ना, जिथं शृंगार रस अवतीर्ण झालेला होता, ते हा शृंगार रसाचा स्थायी भाव आहे, त्या ठिकाणी ती करुण रस निर्माण करते, करुण रस निर्माण करते. निर्वेद स्थायी भाव असते शांतोपी नवमोरस, करुण रस निर्माण करते ती. बाळ बाळ, आणि मोठ्याला ती हंबरडा फोडते, बाळाला हातामध्ये घेते आणि स्टेजवर फिरत असते, माझं बाळ बाळ, बोलणारे बोलत काय नाही बाळ, अशाच लोकांनी विनंती करत असते. बापाला नवरा दाखवत असते, हरिश्चंद्राला बाळ गेलं हो आपलं. तो म्हणतो मला काही त्याचा संबंध नाही, मी नौकर आहे याचा. अहो कपड्याला इथं पुरायचं, जमिनीमध्ये गाडायचं आहे, नाही परवानगीने देणार तुला मी कपडा, आणि कपड्याशिवाय आणि तिथे ती बाळ बाळ म्हणून करत असते, आपल्या जिंजा तोडत असते ना. लोकांच्या डोळ्यामधून अश्रू असतात, जिथं हसू असताना तिथंच असू पण असतात. शोधता आला पाहिजे. माझ्या स्वामींनी माणसं शोधले,
गोष्ट छोटीशी आहे, मोठी नाही आहे. बाईच्या हातामध्ये आताही तो बेंडूक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये भात आहे आणि ती खाती आहे आणि संपत आलं तिचं जेवण, याची भीती निघून गेली. आणि मग ती म्हणते की मला भात आता आवडायला लागला, मला आवडत नव्हता आवडायला लागला, मला बेंडकाची भीती आता वाटत नाहीये. आणि म्हणून ज्याला भीती वाटते त्याला स्वामी म्हणाले, नाथोबा पकडते नागिन, पकड. पकडायला गेला पण ती विषारी होती. स्वामींनी थांब म्हटलं त्याला. हे आहे अनुसरण. त्याने जे सांगितलं ते करायचं, त्याने भीतीकडे जायला सांगितलं तिकडे जायचं, थांब म्हटलं त्या ठिकाणी थांबायचं. हे शब्द सामर्थ्य जे आहे ना, शब्द सामर्थ्य फार मोठं शब्द सामर्थ्य आहे. एका कवीला तुझा निर्वंश होय म्हणून सांगितलं आणि भडगावला कवीला स्वामींनी बक्षीस दिलं, त्याला एक दाम बक्षीस दिलं. ती कविता तशी होती, ही कविता अशी होती. सुंदर आहे, लक्षात ठेव. एक ओवी मला आठवते. गुरुला प्रार्थना करत असताना तो कवी म्हणतो, नवरसी भरवी सागरू, उचित रत्नांचे आगरू, भावार्थांचे गिरीवरू, निफजवी माय मला काय देतो. नवरस महत्वाचे आहेत कवितेमध्ये, षड्रस महत्वाचे आहे जेवणामध्ये. गुरु राजा मला हे दे, नवरसी भरवी सागरू, माझ्यात ते सगळे नवरस टाक, कारण मला रडायचं आहे. माझ्यामध्ये हास्यरस टाक, मला देवाकडे बघायचं आहे. माझ्या डोळ्यांमध्ये ते बघणं बघितलं की मला हसू आनंद वाटला पाहिजे. मला हे सगळे रस माझ्यामध्ये टाक. उचित रत्नांचे आगरू, आणि रत्न दे मला आगरू, रत्नांचं आगरू, रत्नांचा खजाना मला दे, तो खजाना मला दे. आणि म्हणून हे कैवल्य रत्न या ठिकाणी तो खजाना. भावार्थाचे गिरीवरून निफजवी माय, भावार्थाचे मला नाही कळत. तत्वज्ञान हा मला एक प्रमेय असतात, ते मला ते कळत नाही, परंतु भावार्थ भावना दे माझ्यामध्ये. आणि म्हणून साधा देवाला फुल वाहते, ते फुल चुकीचं, वाहण्याची पद्धत चुकीची. रांगत रांगत फूल रांगले तुझ्या चरणाशी, तुझे पाऊले मथुरा झाली वृंदावन काशी. सखे ग वृंदावन काशी. वेड्यासारखं करते, झाडाशी कुठं बोलतात. कपत्ती म्हणते, अरे नेला सखे घाबरू नकोस, तुला चालता येत ते, तो रांगत रांगत चालली, ते अनंताकडे चालली. कधी जाशील तू, चल मी तुला मदत करते. ते फुलं तिनं तोडले, देवाला तिने वाहिले, देवाला फुलं वाहिले. आणि ते फूल रिंगणीचं असून, गंधहीन असून, गंधहीन फुलाचे तुझे जडले ते नाते. गंधहीन फुलासोबत तिचं नातं जडलेलं आहे, देवाचं नातं जडलेलं आहे. आणि म्हणून ते सोन्याचे वाटले, त्या सर्वज्ञाला सोन्याचे वाटले. नवरस, रत्न आणि भावार्थ हे तीन गोष्टी आपल्यामध्ये येणं ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, फार गरजेच्या गोष्टी आहेत. पण या चालीत त्या ओवे जर म्हटलं तर, चांगले भाव असलेलं एखादं गाणं जर तुम्ही निवडलं आणि त्याला चाल चुकीची लावली तर कसं होतं. बाबाच्या पैठणमध्येच स्वामी चालीमधून म्हणतात त्या नाथोबाला, नाथोबा 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 नाथोबा, नागिनीला धरतो का, धरता धरता मरतो का, सांग तू. कपडे इतके चांगले घाला की लोकांना तो आवडला पाहिजे. कसले भजन कसला चालली देतोय मी. संन्यास, सर्व गोष्टीचा समावेश म्हणजे संन्यास, सर्व गोष्टीचा समावेश. या ठिकाणी आमच्या शकुंतला काकूला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, पूजेला शुभेच्छा देतो.
आमदाराला नंतर देईन, मी आत्ता राखून ठेवतो भरपूर. मला माहिती आहे 12च्या पुढे कार्यक्रम गेला नाही पाहिजे. मी बघितलं 12ला माझा कार्यक्रम प्रवचन सुरू झालं आहे. बोलायचं होतं भरपूर आज, कारण मला थोडं डोंगरगाव बी मांडायचं होतं, या ठिकाणी बदनापूर बी मांडायचं होतं. बाबांच्या सहवासात असताना हे सगळं मला मांडायचं होतं, पण वेळेचं बंधन मी चिंतनेमध्ये पाळत असतो. त्या बंधनाला अनुसरून मी माझं व्याख्यान या ठिकाणी संपवतो. शुभेच्छा देतो सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.